नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। तसेच आपण सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजोए कातिल में है। म्हणत ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली आणि देशाला इंग्रजांपासून सुटका मिळवून दिली त्या सर्व हुतात्म्यांना, तसेच देशाच्या रक्षणासाठी सदैव सेवा देणाऱ्या इंडियन आर्मीच्या जवानांना विनम्र अभिवादन करून आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत आपण काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। तर कालचा होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो। तर ऑप्शन्स आपल्याला दिलेले होते आणि बऱ्याच जणांनी याचं उत्तर हे कमेंटमध्ये दिलेलं आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन। आणि ज्यांना माहिती नसेल उत्तर त्यांच्यासाठी आज आपण ते उत्तर डिस्कस करणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी। तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो, तर तिसरा क्रमांक लागतो। त्यासोबतच ही पण इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे की क्षेत्रफळानुसार भारतामधले टॉप 3 राज्य कोणते आहेत। तर सर्वात जास्त टॉपवर पहिल्या क्रमांकावर राजस्थान राज्य लागतं, दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश याचा क्रमांक लागतो, तिसऱ्या क्रमांकावर हा महाराष्ट्र आहे। तसेच मित्रांनो, जर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारलं तर 3 लाख किती आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर। आणि महाराष्ट्राच्या क्षेत्रफळावर आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जात असतात, म्हणून आपण ते क्षेत्रफळ पाठ करून ठेवायचं आहे। चला मग आज सुरुवात करणार आहोत। जो काही आपला चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे त्याने सुरुवात करणार आहोत। तर पहिला प्रश्न असा असणार आहे की मित्रशक्ती सैन्य अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला होता। तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, श्रीलंका या ठिकाणी मित्रशक्ती सैन्य अभ्यास मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे। तर त्यासोबत हे पण लक्षात ठेवायचं आहे, हे जे काही मित्रशक्ती सैन्य अभ्यास झालं ते भारतीय थलसेनेचा अभ्यास होता। भारत आणि श्रीलंका या 2 देशांच्या दरम्यान झालेला हा सैन्य अभ्यास आहे आणि कोणत्या देशात झालेला आहे, तर श्रीलंका या देशामध्ये। त्यासोबतच ज्या काही इतर सैन्य अभ्यास आहेत नुकत्याच काही मागच्या काळामध्ये झालेले, ते पण आपल्याला परीक्षांच्या दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण त्यावर प्रश्न आपल्याला विचारले जात असतात। तर पहिला काय असेल सैन्य अभ्यास, डेझर्ट सायक्लॉन, जो की भारत आणि UAE या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे। सहयोग कायजिन नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि जपान या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे। सायक्लॉन हा भारत आणि इजिप्त या 2 देशांच्या दरम्यान झाला। खंजीर हा सैन्य अभ्यास भारत आणि किर्गिस्तान या देशांच्या दरम्यान झाला। वायुशक्ती हा सैन्य अभ्यास भारतीय वायुसेना जी काही आहे इंडियन एअरफोर्स त्यांचा होता मित्रांनो हा सैन्य अभ्यास, आणि जो की राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी झालेला आहे। तसेच दोस्ती नावाचा जो काही सैन्य अभ्यास आहे हा स्टार करून ठेवा, कारण हा 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला येण्याची दाट शक्यता आहे दोस्ती सैन्य अभ्यासावर। तर 3 जण आहेत मित्रांनो यामध्ये, भारत, मालदीव आणि श्रीलंका या 3 देशांच्या दरम्यान दोस्ती झालेली आहे असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे। त्यानंतर पुढचा जे काही सैन्य अभ्यास आहे तो समुद्र लक्ष्मण, जो की भारत आणि मलेशिया या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे। त्यानंतरचा असेल धर्मा गार्जियन, जो की भारत आणि जपान या 2 देशांच्या दरम्यान झाला। तर्कश नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि अमेरिका या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे। शक्ती नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या दरम्यान पार पडला। आणि तरंग शक्ती, जो की भारतीय वायुसेनेचा आहे मित्रांनो सैन्य अभ्यास, तो 2 राज्यांमध्ये पार पडला, तामिळनाडू आणि राजस्थान। हे आपल्याला सर्व सैन्य अभ्यास जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेतलेली आहे ते पण लक्षात ठेवायचे आहे, कारण यावर प्रश्न हे आपल्याला परीक्षांमध्ये दिसून येतात मित्रांनो। आता पुढच्या पण परीक्षांमध्ये यावर प्रश्न येऊ शकतात, म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे। वाटलं तर तुम्ही नोट डाऊन करून सुद्धा ठेवू शकता। चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत। नुकतेच दृष्टिबाधित ग्राहकांसाठी कोणी ब्रेल डेबिट कार्ड लॉन्च केलं आहे। ऑप्शन्स आपल्या समोर आहे आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, पंजाब नॅशनल बँक जी काही आहे त्याने काय केलेलं आहे मित्रांनो, जे दृष्टिबाधित ग्राहक असतात ज्यांना कमी दिसतं मित्रांनो खूप, त्यांच्यासाठी ब्रेल डेबिट कार्ड त्यानं लॉन्च केलेलं आहे। त्यासोबतच ही पण एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जसं की जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आपली भारताची RBI, त्यानं सुद्धा एक ॲप लॉन्च केलं होतं मागच्या काळामध्ये, मनी ॲप म्हणून, जो की दृष्टिबाधित लोकांसाठी होतं। आणि ते कशासाठी होतं, तर जे काही दृष्टिबाधित लोक आहेत त्यांना नोटा ओळखता यावेत म्हणून ते ॲप्स त्यांनी सुरू केलेलं होतं। तर ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तसेच आपल्याला वर्ल्ड ब्रेल दिवस कधी साजरा करण्यात येतो, तर 4 जानेवारीला, हे पण माहिती पाहिजे। तसेच पंजाब नॅशनल बँक जे आहे त्याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि याची स्थापना कधी झालेली आहे, 1894ला।
तर ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी कारगिल पॅकेजची घोषणा केली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, राजस्थान. या राज्य सरकारने अग्निवीर जे काय आहेत मित्रांनो, जे शहीद होतील त्यांच्यासाठी कारगिल पॅकेजची घोषणा केलेली आहे. तर ते काय आहे त्यामधील तरतुदी त्या योजनेमधले किंवा त्या पॅकेजमध्ये. तर योजनेचा लाभ हा कोणाला मिळणार आहे, तर शहीद जवानची जी काही पत्नी असणार आहे त्याला रोख रक्कम 25 लाख सरकारकडून देण्यात येणार आहे. तसेच मुलं जर असतील तर मुलांना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे आणि आईवडिलांना 5 लाखांची FD करून देण्यात येणार आहे मित्रांनो बँकेमध्ये. तसेच सरकारी बसेसमध्ये त्यांना मोफत प्रवास देण्यात येणार आहे. या काही तरतुदी आहेत त्या योजनेमध्ये जो की अग्निवीरांना कारगिल पॅकेजच्या अंतर्गत देण्यात येणार आहेत. तसेच आता राजस्थानविषयी हा प्रश्न आहे म्हणून राजस्थानविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे आपल्याला. जसं की राजधानी काय आहे राजस्थानची, तर जयपूर ही आहे. मुख्यमंत्री कोण आहेत सध्या, तर भजनलाल शर्मा हे आहेत आणि राज्यपाल हे हरिभाऊ बागडे आहेत, जे की महाराष्ट्रीयन आहेत हरिभाऊ बागडे. आणि नुकतंच मागच्या काळामध्ये आता त्यांची नियुक्ती झालेली आहे राजस्थानचे राज्यपाल म्हणून. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की कोणत्या राज्यात मुख्यमंत्री निजुत मोइना असोनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, आसाम या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर ती योजना काय आहे त्या संबंधित मुद्दे बघायचे आहेत आपल्याला. याचा उद्देश काय आहे की मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन बालविवाह कमी करणे हा त्यामागचा उद्देश आहे मित्रांनो ही योजना सुरू करण्यामागं. तर या योजनेमधून लाभ काय मिळणार आहे, तर 11वी-12वीची जी काही मुली आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये राज्य सरकार देणार आहे. जर मुलगी ती पदवी शिक्षण घेत असेल तर 1200 रुपये प्रति जी काही रक्कम आहे ती सरकारकडून देण्यात येणार आहेत. आणि जर पदव्युत्तर शिक्षण जर चालू असेल तर 2,500 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत. हे आपल्याला त्या योजनेविषयी थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आसाम राज्याविषयी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की राजधानी काय आहे की दिसपूर ही आहे. मुख्यमंत्री कोण आहेत सध्या, तर हेमंत बिश्व शर्मा हे आहेत आणि राज्यपाल हे लक्ष्मण प्रसाद आचार्य. ही आसामविषयी थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण लक्षात घ्यायची आहे. तसेच मित्रांनो जसं ही आसाममध्ये योजना सुरू झाली तशीच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा योजना अशाच प्रकारच्या 2 सुरू झालेल्या आहेत. तर त्या कोणत्या योजना आहेत ते पण आपण बघायचे आहेत. जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना. या दोन्ही योजना आपल्यासाठी महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि आपल्याला जे काही मागं आत्ताच या मागच्या 15 दिवसामध्ये परीक्षा झालेल्या आहेत रायगड पोलीस भरती वगैरे, तर त्याच्यामध्ये या दोन्ही योजनांवर प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो. म्हणून आता ज्या काही पुढं परीक्षा होणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या दोन्ही योजनांवर 100% प्रश्न हे आपल्याला दिसूनच येणार आहेत. म्हणून आपल्याला पाठच करून घ्यायचं आहे. म्हणून आपण परत रिवाईज हे करत असतो योजना. तर चला मग बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे. याची सुरुवात बघायची आहे. तर सुरुवात आहे 1 जुलै 2024ला झालेली आहे. लाभ काय असणार आहे, तर प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहेत. पात्रता काय असणार आहे की कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे आणि विवाहित, घटस्फोटित, निराधार, गरीब ज्या महिला आहेत त्यांना हे 1,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. आणि वयोमर्यादा सरकारनं काय ठरवलेली आहे या योजनेसाठी, तर 21 ते 65 या वयोगटातील महिला यासाठी पात्र असतील. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे इन्फॉर्मेशन. त्यासोबतच लाडका भाऊ योजना सुद्धा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. तर ही कुणासाठी आहे, तर जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना प्रशिक्षण याद्वारे देण्यात येणार आहे. आणि जे काही पात्र उमेदवार असणार आहेत त्यांना 6 महिन्याचं ट्रेनिंग सरकारकडून देण्यात येणार आहे. आणि जे काही 12वी पास असणार आहेत त्यांना महिन्याला 6,000 रुपये मानधन सरकार देणार आहे. जर कोणी डिप्लोमा केला असेल तर त्याला 8,000 रुपये, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी 10,000 रुपये मानधन हे महाराष्ट्र शासन देणार आहे. तर हे आपण दोन्ही योजना लक्षात ठेवायच्या आहेत. यावर आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हा आलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की NIRFच्या रँकिंगनुसार देशातील कोणती मॅनेजमेंट संस्था अव्वल ठरली आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, IIM अहमदाबाद. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद जी काही मॅनेजमेंट संस्था आहे मित्रांनो ती या रँकिंगमध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आलेली आहे. तर हे काय असतं NIRF, ज्या काही भारतामधील इन्स्टिट्यूट्स आहेत, ज्या काही विद्यापीठं आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, कॉलेजेस आहेत, तर त्यांच्यामध्ये ते काय करतं की सर्वोत्कृष्ट कोणत्या कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत तर त्याला रँक करतं ते वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या आधारावर.
तर त्याद्वारे ही रँकिंग ठरवली जात असते मित्रांनो. तर ती आता रँकिंग आलेली आहे. तर आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे फक्त की कोण ही मॅनेजमेंट संस्था आहे की जी अव्वल ठरलेली आहे. त्यासोबतच हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, याचं लॉंग फॉर्म काय आहे या NIRFचं, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क. तर त्यासोबतच दुसऱ्या गटातले जे काही टॉप इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट कोणतं ठरलेलं आहे या रँकिंगमध्ये, तर IIT मद्रास. त्यानंतर टॉप युनिव्हर्सिटी ठरलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलोर. आणि टॉप मेडिकल कॉलेज हे एम्स दिल्लीचं ठरलेलं आहे. हे पण आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच मी डेव्हिस प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणी लॉन्च केले. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर B, WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे काही आहे त्यानं हे मित्रांनो प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे. काय नाव आहे त्याचं? मी डेव्हिस नावाचं. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघायची आहे. ही जी काय मी डेव्हिस आहे त्याचं लॉंग फॉर्म काय आहे? मेडिकल डिव्हायसेस इन्फॉर्मेशन सिस्टम. तर याद्वारे काय होणार आहे की वैद्यकीय जे काही उपकरणं असतात त्याविषयी कोणाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर ती माहिती या आपण प्लॅटफॉर्मद्वारे आपण आता जाणून घेऊ शकतो. तर त्या दृष्टीनं हे आता प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेलं आहे. WHO ची स्थापना कधी झालेली आहे? तर 7 एप्रिल 1948ला झालेली आहे. मुख्यालय कुठं आहे याचं? जिनिव्हा, जे की स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. आणि याचे प्रमुख कोण आहेत सध्या WHOचे? तर टेड्रोस ॲडहॅनॉम म्हणून त्यांचं असं नाव आहे. हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो शेवटी जसं आपण होमवर्क क्वेश्चन देऊन जातो तसं आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये द्या मित्रांनो. तुमच्यासाठीच हा प्रश्न बनवलेला आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला आलेले दिसून येतात. म्हणून आपण सगळ्याच परीक्षांचा पेपरचा ॲनालिसिस करूनच असे प्रश्न हे तुमच्यासाठी होमवर्क म्हणून ठेवत असतो मित्रांनो. म्हणून उत्तर देत चला, तुमच्याच फायद्याचं आहे ते. त्यानंतर मित्रांनो शेवटी थांबणार आहोत आपण. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मोफत नोट्स हव्या असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555ला तुम्ही जॉईन करून ठेवू शकता. तोपर्यंत थांबणार आहोत या ठिकाणी मित्रांनो. धन्यवाद.